हाऊसवाईफचं किती हे असते, एक हाऊसवाईफनं घरही चालवते, लेकरूही चालवते आणि ज्यांना कोणाला जॉब असेल तर ते जॉबसुद्धा करत असते. तर मुलीची भूमिका ही खूप याच्यामधनं जाते. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर व्हिडिओची सुरुवात करून घ्या म्हटलं. तर बघा इकडे ना खूप जास्त आभाळ आलेलं आहे. मला थोडंसं बाहेर जायचं आहे, तर मी आता थोडं बाहेर जाते, काम आहे. तर काही सामान घेऊन यायचं आहे, तर त्याच्याचसाठी. तर चला मग बाहेर जाऊया आणि मग घरी आल्यानंतर मी तुम्हाला बोलते. तर ना बाहेर ना एवढं जास्त आभाळ आलेलं आहे ना, खूप जास्त दाखवते तुम्हाला मी. लिंबसुद्धा भरपूर सारे आलेले आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि इथे गुलाबाचं फुल गुच्छाच लागलेलं आहे. बघू शकता इथे आभाळसुद्धा खूप जास्त आलेलं आहे. तर चला मग इथे ना बाहेर जाते आणि मग घरी आल्यानंतर बोलते. तुमची प्रिशाच गाडी चालवणार आहे, हो ना प्रिशू? इथे ना आताच बाहेर जाऊन आली होती मी, म्हणजे थोडं काम होतं बाहेर, सामान घ्यायचं होतं, जसं की गूळ आणि खोबऱ्याचं किस. ते संपलं होतं डीमार्टमधून, ह्यांनी आणलं होतं. तर एकदा आणलं तर भरपूर दिवस जाते, पण यावेळेस ना म्हणजे आठवणच नाही राहिली यांना सांगायचं. आणि तुम्हाला ना ते जे वरचे डबे दिसत आहे ना, तर त्याच्यामध्ये 2-3 डबे आहे, तर ते एकात एक टाकून ठेवलेले आहे मी. तर ते मला ना व्यवस्थित लावून ठेवावं लागेल. थोडं वेगळंच वाटत आहे ना, असं लावून ठेवलं तर छान दिसते. तर ते करूया कधी वेळ भेटला तर. माझा हात पुरत नाही आणि हात खुर्ची वगैरे टाकून करते म्हटलं तर भीती वाटते एकटीला. मग त्याच्यापेक्षा यांनी जेव्हा घरी असते त्यांना म्हटलं तर त्यांना काही म्हणजे आठवण राहत नाही, हा हा करते आणि मग ते तसंच राहून गेलं. तर मी कालच्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असाल तुम्ही की मी पापड केले होते, तर ते तुम्हाला मी दाखवते. मुगाचे पापड, जे आटा असते ना, ते लाटून मी स्वतः पहिल्यांदा केले होते. तर इथे बघा हेच ते पापड आहे. आणि ना मला काही माहिती नव्हतं, याला मी तेल लावून केली होती. जाड झाले थोडेसे, पण पहिल्यांदा बनवले, छान झाले. आणि पीठ लावून करते म्हणते, हे मला माहीतच नव्हतं. मी याच्यानेच केली तेल लावून. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी आज जेवणामध्ये गुळांबा करणार आहे. गुळांबा जेवणामध्ये वगैरे नाही, पण आज मी सहजच करणार आहे गुळांबा. आणि मसाला भेंडी आणि पोळी करणार आहे. तर चला मग आता स्वयंपाकाला लागूया. तर सगळ्यात आधी तर मी ना पीठ मळून घेते. पीठ मळून राहिलं म्हणजे बाकीचं करायला इझी जाते, कारण पीठ मळून राहते लवकर, त्याच्यामुळेच. तर चल पीठ मळून घेतलेलं आहे. आणि मला ना गुळांबा करून घ्यायचा, खूप दिवसाची इच्छा होती की करून बघावं म्हणून. आणि हा जो गुळांबा आहे ना, तो पण मी फर्स्ट टाइमच करणार आहे. तर त्याच्या आधी मला मसाला भेंडी करायची आहे ना, तर ही भेंडी आहे ना, ते कट करून ठेवायची आहे, म्हणजे मग इझी होऊन जाईल. तर चला मग भेंडी कट करून. मसाला भेंडी करण्यासाठी भेंडी आहे ना, ते मी मस्तपैकी ना असं कट करून घेतलेली आहे. आणि आता हे जे आंबा आहे ना, ते किसून घेऊया मस्तपैकी. याला आधी पाण्याने धुवून घेते. तेवढी भेंडी जास्त होत होती म्हणून थोडीशी भेंडी काढून ठेवलेली आहे मी. आपण याच्या तयारीला लागूया, गुळ आंबा करण्याच्या. तर चला हे किसून घेतलं म्हणजे लवकर होते. हा जो अर्धा आंबा आहे ना, तो पण किसून घेते मी. मी ना ह्याच्या आधी कधीच गुळ आंबा केला नव्हता, पण यावेळेस ना ट्राय करून बघत आहे मी. मोबाईलवरती बघला होता. ओय
आंबा घेते आणि नंतर बोलते. तर बघा हाऊसवाईफचं किती हे असते. एक हाऊसवाईफनं घरही चालवते, लेकरूही चालवते आणि ज्यांना कोणाला जॉब असेल तर ते जॉबसुद्धा करत असते. तर मुलीची भूमिका ही खूप याच्यामधनं जाते. माहिती आहे का तुम्हाला, हा जो आंबा आहे ना, ह्याचे जे वरचे कवर आहे ना, ते शिलते वाटते, पण मी शिललेले नाही, असंच टाकून देते. ओय, जो आंबा आहे ना तो किसून झालेला आहे आणि मी थोडंसं पाण्यातून काढली, तर तुम्हाला दाखवते. पाणी असं हे येत आहे. तर इथे बघा, हे बघा आंबा आहे ना ते किसलेले आहे मस्त. तर याला आपण शिजवायला टाकून देऊया. त्याच्यामध्ये प्रिशाने मला बोलते की मम्मा मेरे साथ खेलो, मेरे साथ खेलो. तर बघा मी तुम्हाला दाखवते. ओय, एक मिनिट. तेच बघा, मी ना तुमच्यासोबत जे गुळ आंबा आहे ना त्याची रेसिपी शेअर करते. साईड बाय साईड ना भेंडीला जो मसाला लागते ना तो सुद्धा करून घेऊया. ओय, हा जो आंबा आहे ना तो मी असं टाकून घेतलेला आहे. याला मस्त तेलामध्ये ना फिरवून घेते आणि मग नंतर त्याच्यावरतून ना गूळ ना थोडं बारीक करून घेते आणि मग त्याच्यात गूळ टाकून घेते. इझीच आहे ही रेसिपी. मी अशी शिजवून घेत आहे. एक जगह पे बैठ के खा लेना. हे टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता गूळ टाकून घेऊया. इझी रेसिपी आहे, खूप असं काही लागते आणि हे ना तुपामध्ये छान होते. फ्रेंड्स, मागे तुम्हाला ना थोडासा पसारा दिसत आहे कारण की स्वयंपाकाची वेळ चालू आहे. तर मी पूर्ण शूट करते म्हटलं, भेंडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं, पण माझ्या फोनची चार्जिंग ना लो दाखवत आहे. तर मला आता चार्ज करावा लागेल फोन आणि मी तुम्हाला आता डायरेक्टली स्वयंपाक झाल्यानंतरच बोलते. चला. ऑडिओ जंगल.